चला स्कोरर मित्र या आपण मॅच स्टार्ट होते. यस पंचांचा ग्रीन सिग्नल. मॅचला सुरुवात. दोन्ही टीमला पुन्हा एकदा या मॅचसाठी लाख लाख शुभेच्छा. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट अँड बेस्ट ऑफ लक बोथ द टीम. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती जोरदार अपील आणि पहिल्याच बॉल वरती इथे मोठी सफलता आणि आता पंचांचा फिंगर अप. फलंदाज बाद. यस एक मिनिट नक्की दोन्ही पंच आता इथे चर्चा करतील. यस परंतु पंचांचा सॉफ्ट सिग्नल इथे बाद आहे. आता इथे चेक नक्की दोन्ही पंच एकत्र येत आहेत. खरं तर पहिल्याच बॉल वरती जोरदार अपील झाली आहे टीम राज क्रीडा मंडळ गावदेवी कुलगाव संघाकडून. परंतु पंचांनी देखील अपीलला उचलून धरलं परंतु आता दोन्ही पंच एकत्र आलेत. यस फलंदाज बाद आहे आणि पहिल्याच बॉल वरती इथनं परतावं लागेल. LBW च्या माध्यमातून फलंदाज सनीला मैदानाच्या बाहेर. फलंदाज बाद. खरं तर त्याच दरम्यान रामदास दादा तरे यांच्या ठिकाणी अगमन झालंय. नक्कीच रामदास दादा आपल्या या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. चला बॅट्समन आउट आहेत. चला लगेचच एरंजाड टीम. खरं तर रामदास उर्फ पिंटू तरे यांच्या ठिकाणी आगमन झालंय. आपलं मनपूर्वक स्वागत. दादांना विनंती असेल आपण यायचं आणि त्याच दरम्यान ओमकार भोईर यांना देखील विनंती असेल. या ओमकार दादा आपले मनपूर्वक स्वागत. पहिल्याच बॉल वरती मात्र ही मोठी मी तर म्हणेन सफलता म्हणावी लागेल. गोलंदाजी करत असताना टीम राज क्रीडा मंडळ गावदेवी कुलगाव टीम साठी पहिल्याच बॉल वरती पहिला धक्का लागलाय. खरं तर सनी हा फॉर्म मध्ये होता फलंदाज. मागच्या मॅच मध्ये सनीनं काय बॅटिंग केली परंतु या मॅच मध्ये अगदी शून्यावरती बाद झालाय. अगदी यष्टांसमोर सापडले आणि पंचांनी नक्कीच मात्र सॉफ्ट सिग्नल सांगितलं की फलंदाज बाद आहेत आणि पहिल्याच बॉल वरती मात्र सनीला डगआउट मध्ये यावं लागलं. नवीन बॅट्समन तिसऱ्या क्रमांकावरती मयूर मेहर. पहिल्याच बॉल वरती विकेट. वुडलँड स्पॉट फटका चांगला आहे. गॅप मधून बॉलला पाठवलं डीप मध्ये. आउटफील्ड फास्ट आणि बॉल जाईल सरळ मिड विकेट. बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धाबा. चौकार. चौकार मैदानाच्या आत खेचत असताना मयूरच्या बॅट मधून हा चौकार आलाय. खरं तर चौकारानं आपल्या डावाची सुरुवात करत असताना 4 धाबा धावफलकावरती आहेत. 4 षटकांची ही मॅच. इथे हा फटका देखील सुंदर आहे. गॅप मध्ये बॉल फटका प्रदीप टक्करचा आवाज आणि बॉल चाललाय पुन्हा एकदा सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. लगातारचा हा दुसरा चौकार. मयूर मेहर अगदी मागच्या मॅच मध्ये शांत होता परंतु आता या मॅच मध्ये चांगली बॅटिंग करतोय. अगदी मयूरला माहिती आहे या मॅच मध्ये आता संपूर्ण जबाबदारी मयूरच्या खांद्यावरती आणि त्याच्या समवेत चंद्रकांत मेहर या दोघांच्याही खांद्यावरती आहे. परंतु इथनं सध्या तरी मयूर चांगली सुरुवात करतोय. गुडलँड स्पॉट फटका फसलाय. कट करण्याचा प्रयत्न आणि अगदी गली रिझन मध्ये तिथे खेळाडू उपस्थित आहेत आणि चांगला कॅच चांगला जजमेंट. फलंदाज बाद. लगातार 2 ओव्हरनंतर चांगला पलटवार केलाय इथे गोलंदाज बरबाद. खरं तर सुदर्शन जाधवने फलंदाज बाद. विकेट आल्यानंतर नवीन खेळाडू अविनाशला आपण पाहता. खरं तर मैदानाच्या आत एंटर होताना
सध्या तरी मयूरने देखील सुरुवात चांगली केली होती, परंतु तिसरा चेंडू खेळत असताना नक्कीच गॅप शॉट सिलेक्शन करायचं होतं, परंतु अगदी हा चेंडू खेळाडूच्या अगदी हातामध्ये. खरं तर खेळाडूला एवढंही मेहनत करावं लागली नाहीये. खरं तर घरपोच सेवा मात्र मयूरनं दिली त्या ठिकाणी, सोपी कॅच. आणि तदनंतर मात्र मयूर स्वतःवरती नाराज होताना मात्र मैदानाच्या बाहेर परतलाय. 8 या धावसंख्येवरती दुसरा धक्का लागलाय. सुदर्शन कमबॅक केलं मैदानाच्या आत. विकेट त्यांना ओव्हरची सुरुवात जरूर केली. सेकंड बॉल अगदी आपण पाहतात चेंडू क्रमांक 5 होता. खरं तर शॉर्ट ऑफ लेंथ इथे बॅकफूटवरती येत असताना अविनाशला आपण पाहिलं, आणि या चेंडूवरती एक धाव एकवटत असताना सिंगलच्या मदतीने 9 धावा. अगदी मागच्या मॅचमध्ये 35 धावा डिफेंड झाल्या, परंतु या मैदानामध्ये धावा चेस करण्यासाठी थोडीशी फलंदाजांना नक्कीच अडचण होते, कारण की वेगाने चेंडू येत आहेत, परंतु तदनंतर हवामान देखील दमट असतो आणि सेकंड इनिंगमध्ये एक वेगळाच दबाव असतो. परंतु याही ठिकाणी म्हणून पाहता प्लेट ऑन झालेत. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, बॅटचा टॉप एज, आणि तदनंतर हा चेंडू सरळ एस्टॅनवरती. इथनं अजून एक फलंदाज बाद. धक्का क्रमांक 3 लागत असताना टीम स्वर्गीय हरिश्चंद्र मात्र स्मृती 11 एरंदार संघाला चंद्रकांत मेहर बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला ओव्हर या ठिकाणी संपलाय. खरं तर पहिल्या ओव्हरमध्ये भरपूर चांगली गोलंदाजी झाली आहे. पहिल्या जरूमध्ये जबरजबल 3 धक्के दिलेत सुदर्शननं. सध्या तरी सुदर्शननं चांगली सुरुवात करून दिली या मॅचमध्ये, आणि सध्या तरी पहिल्याच ओव्हरमध्ये 3 धक्के दिलेत. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 9 धावा धावफलकावरती. एरंदार टीमच्या फलंदाजांसाठी सुवर्ण संधी येते. नित्या निखिल मेहर यांच्या वाढदिवसानिमित्त नक्कीच जर का एखाद्या खेळाडूनं लगातार 3 बॉल 3 षटकार 3 बॉल 3 चौकार जर लगावले तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज मात्र फलंदाजांना दिलं जाईल. आणि त्याच दरम्यान परेश म्हात्रे यांच्याकडनंही जर का तुम्ही मैदानाच्या हॅट्रिक कंप्लीट करता तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. षटक क्रमांक 2 गोलंदाज सिद्धार्थ आलेत. आधी सुदर्शन आणि आता सिद्धार्थ. मात्र हे 2 अस्त्र आपण पाहता. खरं तर राज क्रीडा मंडळ गावदेवी कुलगाव टीमचे पहिल्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाज झाली, परंतु सेकंड ओव्हरमध्ये देखील पहिलाच बॉल हा मात्र वेगाने मात्र फेकण्यात आला आणि हा बॉल डॉट. फलंदाजांसाठी सुवर्ण संधी. तुम्ही जर मैदानाच्या लगातार 3 बॉलमध्ये 3 षटकार 3 चौकार लगावता तर कॅश प्राइज दिले जाईल. शॉर्ट ऑफ लेन बॉल कट केला, परंतु गलीमध्ये खेळाडू उपस्थित आहेत, तिथे चांगली फिटिंग पाहायला मिळते, परंतु एक धाव काही वाचू शकत नाहीयेत. एक धाव मिळेल बॅटिंग करत असताना टीम स्वर्गीय हरिश्चंद्र मात्र स्मृती 11 एरंदार संघाला. सध्या तरी सिंगल डबलनं धावफलक सुरू ठेवलंय. सिंगलच्या मदतीने 10 धावा धावफलकावरती आहेत. ओव्हरपिच बॉल फटका इथे फसलाय. लॉंग ऑफला खेळाडू पोहोचतात. सुदर्शन इथे चांगला जजमेंट आहे, आणि आपण पाहू शकता अजून एक धक्का लागेल. बॅटिंग करत असताना स्वर्गीय हरिश्चंद्र मात्र स्मृती 11 एरंदार संघाला. ललित बॅक टू द पॅव्हिलियन. सातत्याने आपण पाहता विकेटचा सिलसिला सध्या तरी सुरू झालाय, कारण की पहिल्याच ओव्हरमध्ये 3 धक्के दिलेत. सुरुवात थोडीशी अडखळत झाली, परंतु तदनंतर आपण पाहतात पुन्हा एकदा जो विकेटचा सिलसिला थांबला होता आणि तो पुन्हा सुरू झालाय. मैदानाच्या आत नयन बोराडे यांना पाहता खरं तर एक शांतमय आणि संयमी दाखवणारा खेळाडू. त्याला आता खरं तर मैदानाच्या आत सिंगल डबल घेत असताना चांगले स्ट्रोक खेळावे लागतील आपल्या टीमसाठी, कारण की नयनला माहिती आहे अगदी संघ अडचणीत असताना कसं खेळायचं आहे. तर चला स्पीडअप ठेवायचे आहे. मॅचला पुन्हा एकदा सुरुवात. स्ट्राइक वरती नवीन बॅटर नयन. आतापर्यंत धावा धावफलकावरती 10 आहेत. शॉर्ट ऑफ बॉल कट केला. डीप मध्ये खेळाडू आहेत, आणि ते शेवटच्या मुवमेंटला मात्र कॅच ड्रॉप झाली आहे. कॅच पर्यंत पोहोचले होते, परंतु शेवटच्या मुवमेंटला कॅच ड्रॉप झाली आहे. अगदी या चेंडूवरती
जीवनदान मिळत असताना नयनला आज खरं तर ज्या खेळाडूला जीवनदान मिळालं त्याने नक्कीच आक्रमकता दाखवली. मागील 2 मॅच मध्ये जिहादला कॅच ड्रॉप झाल्यानंतर नक्कीच विस्फोटक बॅटिंग पाहिली, परंतु इथे देखील फटका फसलाय. झेलची संधी मिडविकेट क्षेत्रात खेळाडू पोहोचतात. तेजस आहेत, तेजस चुका करणार नाहीयेत आणि चांगला कॅच. इथनं झून एक फलंदाज होईल बाद. सध्या तरी एरंदाड संघ अडचणीमध्ये सापडलाय. सातत्याने धक्के लागले जात आहेत. आतापर्यंत पाहिले तर 11 धावा बनल्या गेल्या आणि 11 वरती जबल 5 खेळाडू मात्र बाद झालेत. म्हणजेच अर्धा संघ इथे गारात केलाय टीम राज क्रीडा मंडळ गावदेवी कुलगाव संघाने. टॉप ऑर्डर पूर्णपणे ढासळलाय. अगदी ज्या प्रकारे एखादा पत्त्यांचा बंगला हवेचा झुलकणा पडतो ना, त्या प्रकारे सध्या तरी टॉप ऑर्डर ढासळलाय. एका पाठोपाठ मात्र धक्के लागले जात आहेत टीम एरंदड संघाला. याही ओव्हरमध्ये सिद्धार्थ चांगली गोलंदाजी केली. पहिल्या ओव्हरमध्येच चांगली सुरुवात करून दिली ती म्हणजे सुदर्शन जाधवनं, परंतु तदनंतर सिद्धार्थ हा देखील चांगली गोलंदाजी करतोय. नवीन फलंदाज श्री आलेत. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅकफुट वरती आले, पंच केला. इथे रनआउटची संधी, इथे देखील आपण पाहतात लक फॅक्टर ऑन आहे. सध्या तरी चांगलं क्रिकेट आपण पाहतात कुलगाव संघाच्या वतीने. फास्टली क्रिकेट इथे पाहायला जातं. याही चेंडूवरती एक सिंगल आली आहे. षटक क्रमांक दुसरं देखील संपलंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर जाऊन पाहू शकता, जाऊन पोहोचल्या त्या म्हणजे तब्बल 12 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा आल्या होत्या. चांगली सुरुवात झाली होती, विकेट सुद्धा आले होते, परंतु सेकंड ओव्हरमध्ये अजून सध्या तरी नाजूक स्थितीमध्ये टीम एरंदड संघ. या ओव्हरमध्ये 2 विकेट आले, तब्बल 3 धावा देखील फक्त खर्च केल्या. चांगली गोलंदाजी, कमबॅक पुन्हा एकदा पाहायला मिळालं तर म्हणजे राज क्रीडा मंडळ गावदेवी कोलगाव संघाचा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12 धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक 3 गोलंदाज बॉलिंग मार्क वरती तेजस मेहरला पाहता. अगदी या तेजसनं एक चांगला कॅच मात्र या मॅच मध्ये पकडला आणि तो तेजस मात्र बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. भरपूर चांगलं हे क्रीडांगण आपण पाहतात. सर्वांच्या स्वप्नाचं हे क्रीडांगण खरं तर जगन्नाथ क्रीडांगण संकुल आणि सातत्याने या मैदानावरती खेळण्यासाठी प्रत्येक खेळाडू नेहमीच आवडीने येतात आणि खरं तर या मैदानावरती आपण हे सामन्यांचा आनंद लुटतोय. गुडलेन स्पॉटचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, गतीमध्ये परिवर्तन. पहिलाच बॉल हा स्लो गतीचा पाहिला. खरं तर स्लोवर वन गोलंदाजी करत असताना तेजस मेहरला पाहिलेत. डॉट बॉल, प्रत्येक डॉट बॉल मात्र लो स्कोरिंगच्या दिशेने वाटचाल करेल. पुन्हा एकदा त्या प्रकारचा चेंडू, परंतु आता दिशा इथे नक्कीच भरकटलाय गोलंदाज तेजस. व्हाईट बॉल. अवांतर धावा संख्येच्या मदतीने टीमची टोटल 13 धावा. सध्या तरी आपण पाहताय एरंदाड टीमचे फलंदाज सध्या स्ट्रगल करत असताना, परंतु हा देखील चेंडू त्याच प्रकारचा लगातारचा हा दुसरा व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. अगदी तुम्हाला मैदानाच्या फलंदाजांना मात्र चौकार षटकार हॅट्रिक साठी प्राइज आहे, परंतु वाईट हॅट्रिक साठी कोणतेही पारितोषिक नाहीये. लगातार 2 व्हाईट बॉल झालेत. आताचा बॉल नक्कीच हा चांगला आहे, हाच पंचांचा इशारा. खरं तर अवे फ्रॉम दी बॉडी बॅट्समन पासून दूर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. मागील 2 चेंडू जरूर वाईट होते, परंतु हा चेंडू आतमध्ये आलाय, हेच पंचांचा सांगणं आहे मैदानाच्या आत. यष्टाचा मागे येऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु या ठिकाणी घडलंय काय, नक्कीच यष्टांवरती बॉडी बॅलन्स हिट विकेट होत आहेत. फलंदाज इथनं होईल बाद. श्रीला परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. अजून एक धक्का लागतोय टीम जय हनुमान एरंदाड संघाला.
नवीन फलंदाज राजला पाहता 8व्या क्रमांकावरती आलेत. आतापर्यंत 14 धावा फलकावरती आहेत. अगदी या मॅच मध्ये धावा होत नाहीयेत. खरं तर फलंदाजांना स्ट्रगल करावं लागतं गोलंदाजांच्या विरोधात. सेकंड राऊंडची ही सेकंड मॅच आपण पाहत आहेत. फुलर लेन तो साईडला ड्राईव्ह केला, फटका चांगला आला, कापीटा डीप मध्ये हा चेंडू जातोय, परंतु या चेंडूवरती एकच धाव मिळेल. सिंगलच्या मदतीने 15 धावा फलकावरती. खरं तर सिंगल डबल घेत असताना तुम्हाला एखादा मोठा फटका देखील खेळावा लागेल सातत्याने. आता इथनं जवळ 30च्या आसपास जावं लागेल मी तर म्हणेन फलंदाजी करत असताना टीम स्वर्गीय हरिश्चंद्र म्हात्रे स्मृती 11 एरंदाड संघाला. फुलर लेन बॉल ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, परंतु इथे अगदी आपण पाहतायत हा देखील चेंडू डॉट आलाय. खरं तर सातत्याने डॉट पर्सेंटेज ऑन साइडला खेळायचा प्रयत्न आणि इथे बॅटची एज, पंचांचा इशारा, फलंदाज बाद आहे. अप्रतिम गोलंदाजी सध्या तरी एरंदाड टीमच्या फलंदाजांच्या पायामध्ये बेड्या ठोकल्या. अगदी एक एवढी देखील मुवमेंट करू देत नाहीयेत. सुंदर गोलंदाजी. इथनं झून एक फलंदाज बाद नयन यांना देखील मैदान सोडावं लागेल. सातत्याने आपण पाहतात विकेटचा सिलसिला सुरू झालाय. कारण की आतापर्यंत जवळ 7 विकेट गमावलेत. तेजसनं देखील चांगली गोलंदाजी केली आहे. तेजसनं गोलंदाजी करत असताना अवघ्या फक्त 3 धावा त्याने खर्च केल्या आणि जवळ 2 खेळाडूंना बाद केलं. पहिल्या ओव्हरमध्ये 3 विकेट आले, सेकंड ओव्हरमध्ये 2 आल्या, तिसऱ्या ओव्हरमध्ये 2. जवळ 7 खेळाडू मात्र बाद केलेत. शेवटचा षटक गोलंदाज बारक्याला पाहता बॉलिंग मार्क वरती, परंतु आता शेवटच्या षटकात किमान 10 ते 12 धावा आल्या तर देखील एक चांगली धावा संख्या मैदानाच्या आत होऊ शकेल. आणि खरं तर एरंदाड संघाचा तोच टार्गेट असेल की या मॅच मध्ये या ओव्हर मध्ये किमान 10 ते 12 धावा येऊ द्यात. जर का एवढ्या धावा आल्या तर नक्कीच 25 ते 27 ते 28 धावा होऊ शकतात आणि एवढ्या धावा झाल्या तर नक्कीच इथनं पलटवार देखील होऊ शकतो. परंतु या चेंडूवरती अगदी हुक करण्याचा प्रयत्न, परंतु या चेंडूवरती मिळेल ती फक्त एक सिंगलच्या मदतीने 16 धावा फलकावरती. 16 धावा बनल्या गेल्यात. सध्या तरी लो स्कोरिंगच्या दिशेने हा सामना जाताना पाहायला मिळेल. अगदी सेकंड इनिंग मध्ये धावा चेसिंग करण्यासाठी नक्कीच बॅट्समॅनला थोडीशी नक्कीच अडथळे येतात, कारण की थोडा दबाव असतो. आताचा चेंडू नक्की या ठिकाणी पंचांचा इशारा आहे, अजून बाकी आहे. यस, वाईट प्लस विकेट. आतापर्यंत जबरदस्त आपण पाहतात 8 खेळाडू बाद झाले. नक्कीच कुठेतरी एरंदाड संघाला आता फलंदाजांचाही विचार करावा लागेल. वारंवार विकेट होत आहेत. सतरा धावा धावफलकावरती आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. 10व्या क्रमांकावरती ऋतिक उतरलाय मैदानामध्ये. खरं तर इथनं अजूनही शिल्लक 2 विकेट आहेत, परंतु विकेटकडे लक्ष द्यावं लागेल मित्र म्हणेन एरंदाड संघाला. अगदी बॉल टू रन जरी आले तरी देखील 20च्या पलीकडे किंवा नक्कीच सन्मानजनक मित्र म्हणेन धावा होऊ शकतात. इथे फुलर लेन बॉल, परंतु लाईन यस पाहावी लागेल. यस, कुणाल पेनकर सरांचा इशारा येतोय की हा चेंडू देखील खराब आहे, वाईट बॉल आहे. प्रत्येक अवांतर धाव मात्र स्कोर पुढे जाण्याचं काम करून जाईल. खरं तर एरंदाड संघाला धावाच पाहिजेत मैदानाच्या, मग त्या धावा कशा येऊ द्यात. आताचा बॉल, यस, पुन्हा एकदा हा चेंडू लेग स्टिकच्या बाहेर. लगातार हा तिसरा वाईट बॉल आलाय आणि इथनं अगदी 3 अवांतर धावा मिळाल्या आहेत. अगदी धावा होत आहेत मैदानाच्यात. आता 19 धावा फलकावरती आहेत.
5 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. शॉट प्लेट हुक केलाय, फटका चांगला आणि बॉलला फेकून दिला अक्षरशः फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा मोठा फटका षटकार. 8व्या क्रमांकावरती येणारा फलंदाज अर्थातच राज. छोटा पॅकेट बडा धमाका, त्याच्या बॅट मधनं हा मोठा स्ट्रोक षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने 25 धावा फलकावरती. आता मॅच मध्ये एरंदार संघ पाहायला मिळेल, कारण की एरंदार संघाकडे देखील एक चांगला बॉलिंग अटॅक आहे. अगदी एका मोठा फटक्यानं मॅच पुन्हा एकदा ऑन झाली आहे. पुन्हा एकदा चांगल्या स्कोरच्या दिशेनं ही धावसंख्या जाताना पाहायला मिळेल. बारक्यावरती आलेला हा मोठा फटका नक्कीच दबावाचं कारण बनू शकतो या मॅच मध्ये. 25 धावा फलकावरती. चला चला आपण मॅच सुरू करा, स्पीडअप घ्या. आताचा हा चेंडू वेगवान आहे. यस, बॅटरला बीट केलाय, अगदी सोडून दिलाय, परंतु हा चेंडू आतमधून आहे. हेच कुणाल पिनकर सरांनी सांगितले. डॉट बॉल आलाय. षटकारानंतर कमबॅक करत असताना षटकारानंतर अगदी लाईन वरती येताना ही पटरी आपण पाहता बारक्याची. आता मात्र नक्कीच लाईन वरती गोलंदाजी करत असताना पुन्हा एकदा हुक केलाय, बॉलला पाठवलाय कॅप मध्ये, आउटफील्ड फास्ट बॉल फरार सीमा पार. धावा मिळतील 4-4-4. अजूनही शेवटचे 2 चेंडू आहेत आणि जर का 2 चेंडू मध्ये जर एखादा जरी षटकार आला तर नित्या निखिल मेहर यांच्या वाढदिवसानिमित्त नक्कीच प्रत्येक षटकारास 5,000 रुपयाचं कॅश प्राइज मात्र दिलं जाईल. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू मध्ये एखादा षटकार आला तर राजच्या खिशामध्ये तब्बल 5,000 रुपये जाऊ शकतील. सुवर्ण संधी आहे आणि राज सध्या तरी लय मध्ये दिसतोय. त्याच्या बॅट मधून अनुसार एक षटकार आणि एक चौकार देखील आलाय आणि राजच्या धावा या मॅच मध्ये इम्पॉर्टंट ठरू शकतील. 29 धावा आतापर्यंत सन्मानजनक स्कोर उभारलाय. हुक केलाय, फटका चांगला आहे, गॅप मध्ये बॉल पुन्हा एकदा, परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन, त्याला बीट करून बॉल सीमा पार. अजून धावा मिळतील 4. खरं तर अपेक्षा नव्हती, तो खेळाडू मैदानाच्या चांगली कामगिरी करतोय. टॉप ऑर्डर कडून पूर्णपणे अपेक्षा होती आणि क्रिकेट आहे, ज्याच्याकडनं अपेक्षा असतात तो कधी चांगला खेळ करत नाही, परंतु ज्याच्याकडनं अपेक्षा देखील नसते तो खेळाडू खरं तर मैदानामध्ये चमकतो. 6 बॉल आणि 16 या धावसंख्येवरती खेळत असताना राज आणि एरंदार संघ एकदा राज साठी टाळ्या होत्यात. चांगली बॅटिंग मॅच मध्ये आणून सोडले राजनं. शेवटचा बॉल, फुलटॉस बॉल, गॅप मध्ये पुन्हा एकदा डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एकदा तर कंप्लीट, दुसऱ्याचा प्रयत्न आणि दुसरी ही धाव कंप्लीट झाली. तिसरी होईल का पाहावं लागेल. यस, परंतु आता तिसऱ्यासाठी फलंदाज बाद झालाय. यस, नित्या निखिल मेहर यांच्याकडनं राज साठी मात्र 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. खरं तर नित्या मेहर हिचा आज वाढदिवस, खरं तर तिच्या वाढदिवसानिमित्त नक्कीच आपण पाहतात आता राजला इथे कॅश प्राइज दिलं जाईल. नक्कीच नित्या निखिल मेहर यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. आपण जाऊयात मॅचच्या दिशेने. पहिल्या सत्रामध्ये चांगली बॅटिंग झाली. खरं तर 8व्या क्रमांकाचा खेळाडू या मॅच मध्ये खरं तर ताकद लावली आहे, 100% योगदान दिलं. आणि आता आपण पाहतात तर शेवटच्या षटकात 19 धावा आल्या आणि या धावा महत्वाच्या ठरतील. 35 धावा फलकावरती आणि 36 धावसंख्येचा टार्गेट इथे उभा केलाय. तो म्हणजेच राज क्रीडा मंडळ गावदेवी कुलगाव या संघाच्या समोर येणारे 24 बॉल आणि 36 धावसंख्येची गरज. अनुसार मागच्या मॅच मध्ये 35 बनल्या नाहीयेत, परंतु या मॅच मध्ये आता 36 टार्गेट आहे. नक्कीच या 36 धावा कशा प्रकारे डिफेंड होतील, कशा प्रकारे चेस होतील हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोन वरती करूयात परिवर्तन आणि ऐकूयात अनुज मोरे सरांचा सुमधून सुंदर आवाज.
खरं तर त्याच दरम्यान आम्ही खरं तर या स्पर्धेत नक्की ज्या ज्या व्यक्तींचा खरं तर महत्त्वाचा वाटा आहे त्या सर्वांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. खरं तर पंकज भगत, धर्मा जयस्वाल, योगेश सोनकर, विनोद तरे, निशब कुलकर्णी, जयेश कथोरे व त्यानंतर नितेश नवले, जय मेहर या सर्वांचं आम्ही मनापासून कौतुक करू. कारण की आणि खरं तर आमचे पमोलिये यांचंही आम्ही मनापासून आणि त्यांच्या समेत आमचे साथी समालोचक अनुज मोरे यांचाही मनापासून आभार व्यक्त करू. खरं तर या सर्वांचे अफाट मेहनत आहे व त्यांच्या समवेत आमचे सागरदादा देशमुख. खरं तर या सर्वांचं मनपूर्वक कौतुक. खरं तर भरपूर चांगली ही स्पर्धा या ठिकाणी पाहायला मिळते. सर्वांचा अफाट मेहनत आहे. अगदी शेवटपर्यंत मात्र व्यासपीठावरती टिकून आहेत. खरं तर शेवटपर्यंत सामन्यांचा आनंद घेत आहेत. या सर्वांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. या अनुसार याच दरम्यान आपण पाहतोय खऱ्या अर्थानं मैत्री फाउंडेशन ग्रुपचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष सन्माननीय गणेशजी बेरे साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. या आपण मुख्य व्यासपीठावरती आपण यायचे गणेशजी बेरे साहेब आपण या. मैत्री फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आहेत, ते उपस्थित झाले या स्पर्धेसाठी. त्याला विनंती असेल आपण या. आणि जितेश लिये आपल्याला बोलवत आहे, आपण यायचे. जसं आपण पाहतो चांदराचा टीम पूर्णपणे सागरजी देशमुख त्यांची टीम आपण पाहतोय राहताना सज्ज झालेली आहेत. नेक्स्ट मॅच मध्ये इन ॲक्शन मध्ये जरूर खेळताना पाहायला मिळणार आहे. चेहऱ्यावरती भरपूर स्माईल आहे, कारण की आपली स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये क्वालिफाय होणं हे देखील वेगळी अभिमानाची गोष्ट आहे आणि एक वेगळी बात आहे. दोन्ही सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. सुदर्शन जाधव आणि सिद्धेश राऊतला आपण पाहतोय. दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. ओव्हर नंबर 1 षटक क्रमांक पहिलं आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती ललितला आपण पाहतोय. हेच बघा योगेश दादा आम्हाला माहिती पोहोचवतात आमच्यापर्यंत की थोडंसं जरा वॉर्मअप करा, गरम व्हा, कारण की नेक्स्ट मॅच आहे. असं अंग टाकू नका. जाणता राजा बदलापूर गाव संघ विनंती असेल इन ॲक्शन मध्ये नेक्स्ट मॅच जरूर पाहायला मिळेल. शेवटची मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळणार आहे. हेच मॅच लढण्याला सुरुवात, दुसरं सत्र चालू झालंय. मॅच ऑन. देवे दोन्ही टीमला शुभेच्छा. ग्रीन सिग्नल आला अंपायरच्या माध्यमातून. दोन्ही टीमला शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. लेट्स प्ले. पहिला बॉल यावेळेस आपण पाहतोय गुडलेनचा बॉल होता. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला, परंतु यावेळेस डॉट बॉल. बघा आयोजन कमिटीकडून निर्णय आलाय आणि नक्कीच बघा विनंती असेल, भरपूर वेळ आज झालेला आहे, त्यामुळे ही शेवटची मॅच असेल याची नोंद घ्या. कारण की जी क्वालिफायरची मॅच असेल ती आयोजन कमिटी तुमच्यापर्यंत माहिती पोचवेल, त्या वेळेवरती आपण उपस्थित व्हायचं याची नोंद घ्या. आयोजन कमिटीचा निर्णय आलाय. चालू असलेली मॅच आपण पाहतोय त्या संघामध्ये जो संघ त्या सामन्यामध्ये जो संघ विजय होईल तो नक्कीच आयोजन कमिटीशी आपण भेट करा मॅच झाल्यानंतर. सागरजी देशमुख साहेब यांच्या वतीने ही माहिती आली आमच्यापर्यंत. त्या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार आयोजक आहेत, त्याच्या वतीने ही माहिती आली आहे की जी क्वालिफायरची मॅच असेल ती कधी असेल ते तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल, कारण की आजच्या दिवसाची शेवटची मॅच आहे. कारण की भरपूर वेळ देखील झालेला आहे आणि पोलीस वरिष्ठ निरीक्षक साहेबांचा देखील फोन येतोय
कारण की खऱ्या अर्थानं 10वीची परीक्षा देखील चालू आहे, ती देखील महत्त्वाची आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा या स्पर्धेच्यामुळे अडथळा निर्माण होणार नाही याची देखील काळजी घेतली जाते. जांताराचा चषक 2025 चे थरार पाहायला मिळतो. एका बाजूला फाईट करत असताना आपण पाहतोय टीम राज क्रीडा मंडळ कुळगाव संघ, तर दुसऱ्या बाजूला स्वर्गीय हरिश्चंद्र म्हात्रे स्मृती एरंजाड हा संघ खेळतोय. नक्कीच यावेळेस सिद्धेश राऊत याच्यासाठी संधी आहे. कव्हर्सच्या डोक्यावरून फटका सजवला आपण पाहतोय. एक्स्ट्रा कव्हर्सला फटका नक्कीच सजवला आणि फिल्डर आले डीप मधून. 2 धावा कंप्लीट. सिद्धेशसाठी संधी आहे. सलगचे जर 3 षटकार त्याच्या बाट मधून आले तर नितेशजी नवले यांच्या वतीने तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता देखील आपण पाहतोय नितेशजी नवले साहेबांचं एटीएम ऑन झालंय. फक्त बॅटरला इथे मात्र संधी आहे. सोन्याची आपण पाहतो इथे मात्र संधी आहे, सुवर्ण संधी आहे. बॉल होते नेक्स्ट बॉल. यावेळेस पुन्हा एकदा त्याच दिशेने फटका सजवला. फिल्डर आहेत. काय कॅच आहे, लाजवाब. टाळ्या वाजले पाहिजे त्या फिल्डरसाठी. पूर्णपणे मी तर म्हणे यावेळेस फ्लाइंग मॅन जणू आपल्याला पाहायला मिळालाय. क्या बात आहे. असं वाटलं होतं त्याच्या डोक्यावरून बॉल ट्रॅव्हल होईल, परंतु अगदी शेवटच्या क्षणावरती एक उंच झेप घेतली आणि ती जेल मात्र जरूर टिपली गेली. क्या बात आहे, लाजवाब. फ्लाइंग मॅन आपण तिथे पाहतोय. फिल्डर होते अविनाश होते तिथे. का लाजवाब जेल टिपले गेली. वॉट अ कॅच. कॅच ऑफ द डे मी तर म्हणेन आजच्या दिवसामध्ये. क्या बात आहे. नक्कीच कॅच ऑफ द नाईट, कारण की सातत्याने भरपूर वेळ देखील झालेला आहे. आणि आपण जर पाहिलं तर जवळजवळ 1:30 वाजत आलेत. 1:26 आपण पाहतोय. चार धावा फलकावरती आहे. ओव्हर नंबर 1 षटक क्रमांक पहिलं ललितला आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला बॅटर तेजस मेहर, लेफ्ट हँडर बॅटर. नेक्स्ट बॉल. यावेळेस आपण पाहतोय आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा काही एक संपर्क होत नाहीये. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय. 4 धावा फलकावरती आहे. आता समीकरण चेंज होतोय. येणारे आता मात्र 18 बॉल आणि गरज असेल 32 धावांची. 36 धावांचं आव्हान होतं, 36 धावांचं लक्ष आहे. आणि आता मात्र 4 धावा फक्त खर्च केल्यात ललितने. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक होतं आणि एकदम मी तर म्हणेन यावेळेस कंजूस अशी गोलंदाजी मैदानाच्या मध्ये जरूर पाहायला मिळते. परंतु आता मात्र बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झाला. मागच्या मॅचचा हिरो सनीला आपण पाहतोय, ज्यांनी मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकवलाय. आणि उभरता सितारा एरंजाड गावामधील बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज आहे. सध्याच्या घडीला भन्नाट फॉर्म मध्ये हा देखील आहे खेळाडू सनी. बॉलिंग ट्रॅक वरती. ओव्हर नंबर 2 षटक क्रमांक 2 बॉल तयार सनी. सगळ्या आता या स्पर्धेमध्ये आपण पाहतो 70 बॉल हे नक्कीच वापरण्यात आलेत. लगातो 6 ही टॅगलाईन आपल्याला जरूर पाहायला मिळते. ही ब्रँडिंग आहे 70 स्पोर्ट्सची आणि सातत्याने सध्याच्या घडीला भरपूर चर्चेत आहे. तारीफजी सय्यद साहेब त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. पुन्हा एकदा बाची लीडिंग एज मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळतो. यस, पहिल्याच बॉल वरती. क्या बात आहे. वेलकम टू द ग्राउंड सांगत असताना आणि इथे मात्र 1 मोर विकेट डाऊन. महत्वाची विकेट, मोठा मासा गाला लागत असताना सुदर्शन बॅक टू डकआउट. विकेट हॅट्रिक साठी आता मात्र सुवर्ण संधी आहे प्रत्येक गोलंदाजासाठी. टीम एरंजाड संघाच्या वतीनं रवींद्र शेठ मेहर यांच्या वतीने तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे विकेट हॅट्रिक साठी देखील. कॅश प्राइजची संधी आपल्याला जरूर पाहायला मिळते. जेव्हा जेव्हा एरंजाड संघ मैदानात उतरतो तेव्हा तेव्हा एटीएम या संघाचं जरूर ऑन होतं आणि भरपूर असे मान्यवर त्यांच्या वतीने कॅश प्राइज जरूर आपल्याला पाहायला मिळतात.
पहिल्या बॉलवरती आपण पाहतोय विकेट आली आहे. थोडेसे एकदा नेक्स्ट बॉल बॉलर आज सनी आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. बोर्ड नंबर 2. थोडेसे एकदा बॉलर त्या राईट अमोर द विकेट. यावेळेस देखील उडवलाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आणि फिल्डर आले बॅक टू बॅक. दुसरी विकेट. जल्लोष होतोय, सेलिब्रेशन होतोय. आज खरं अर्थानं जर पाहिलं तर एरंजाड संघाचे भरपूर संख्येने पाठीराखे उपस्थित आहेत. ग्रामस्थ मंडळ एरंजाड त्यांचं देखील विशेष आपण स्वागत करणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. जणू काही यावेळेस फिल्डरने आपण पाहतोय रंगीत प्रसाद सांगत असताना अगदी ऑस्ट्रेलियन स्टाईल मध्ये इथे मात्र झेल टिपली गेली. आज खऱ्या अर्थाने ऑस्ट्रेलिया संघाला मात्र आपल्या भारत संघाने देखील हरवलंय, पूर्णपणे पराभूत केलंय आणि थेट मेगा फायनल मध्ये वाघासारखी एंट्री मारली. क्या बात आहे. एक चांगला दिवस आहे आजचा. अमित डांगरेला आपण पाहतोय मॅन इन फॉर्म सध्याच्या घडीला आहे आणि ऑन अ हॅट्रिक संधी आहे. रवींद्रजी मेहर यांच्या वतीने देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. हॅट्रिक जर सन्नींनी संपादित केली तर कॅश प्राइज ऑन आहे. ऑन हॅट्रिक गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. नक्कीच प्रतीक जर पाहिलं तर कालच्या दिवसामध्ये राहताना पाहिलं तब्बल 4 सलगचे विकेट संपादित केले होते अंबेशू संघाचा सुमेतने आणि आज देखील जियाद खानने हॅट्रिक संपादित केली आहे आणि आता देखील या रात्रीच्या सत्रामध्ये हॅट्रिक संपादित करेल का शेवटच्या मॅच मध्ये ते देखील पाहणं यावेळेस नक्कीच गरजेचं राहील. ऑन हॅट्रिक गोलंदाज आहे. काय गोलंदाजी लाजवाब पाहायला मिळते सनीची. शेवटची मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळते आणि थोडस स्लोवर अँड शांत गती मैदानाच्या आतमध्ये. बॉलर तयार. ऑन हॅट्रिक गोलंदाज सनी बॉलिंग ट्रॅक वरती आहे. हॅट्रिक संपादित होईल का? टाळ्या वाजल्या पाहिजेत मित्रांनो या गोलंदाजासाठी. एरंजाड संघाचे पाठीराखे किती आहे? टाळ्या वाजू द्या या गोलंदाजासाठी. उभरता सितारा पाहायला मिळतोय. टाळ्या वाजतायत, शिट्ट्या वाजतायत. सनी आहेत बॉलिंग ट्रॅक वर. रिव्हर्स अटेम्प्ट. ओहो यावेळेस आपण पाहतोय डॉट बॉल आलाय. कमालीची गोलंदाजी आहे, हरकत नाहीये. विकेट जरी आली नसेल तरी डॉट बॉल आलाय. उमेशजी सोनकर आपण पाहतोय पूर्णपणे लक्ष देतात आणि बघा विनंती असेल आजच्या दिवसातील ही शेवटची मॅच आहे ही नोंद घ्या. पुन्हा एकदा आपण पाहतोय पुढून खेळण्याचा प्रयत्न होता, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. केपी आहेत तिथे आणि अंपायर सांगितलं सर येस इट इज व्हाईट बॉल. अतिरिक्त धावेच्या मदतीने धावफलक पोहोचलाय 15 या धावसंख्येवरती. आज आमच्या समोर पाहतोय प्रत्येकजी तरे देखील आपल्याला पाहायला मिळतात. 5 धावा धावफलकावरती आहेत. 5 ऑन बोर्ड. त्यावेळेस बागची लिडिंग एज आपल्याला पाहते. थर्ड मॅचच्या दिशेने आपण पाहतो इथे मात्र फटका सजवण्याचा प्रयत्न. या दरम्यान आपण पाहतोय अखिलेशजी यादव हे देखील इथे त्यांचं आगमन झालंय. त्याचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेचा आपण पाहतोय खऱ्या अर्थानं आनंद घेतात, एन्जॉय करतात. ही क्रीडा नगरी आपण पाहतोय खऱ्या अर्थानं जगन्नाथ क्रीडा संकुल. ही स्पर्धा अंडर द फ्लड लाईट्स हे मॅचेस. यस बाबा आपण या विनंती असेल भरपूर ब्रेक आपण घेतलात आणि बाबाचा जर विचार केला आज खऱ्या अर्थानं संघामध्ये खेळताना पाहायला मिळालं नाही कारण की इंजर्ड आहेत ते आणि प्लेइंग 11 मध्ये आपण जर पाहिलं तर हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याची ओळख आहे. पुन्हा एकदा यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. क्या बात आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. आउटफील्ड थोडीशी यावेळेस स्लो पाहायला मिळतोय. यावेळेस पाहावं लागेल मैदानावरती घडलंय का आणि ज्या 4 धावा आल्यात संजीवनी देण्याचं काम केलं या स्कोर काढला आणि या 4 धावेच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचलाय तब्बल 10 या धावसंख्येवरती. 10 ऑन बोर्ड. समीकरण मध्ये चेंज पाहायला मिळतोय. कमबॅक होऊ शकतो टीम राज क्रीडा मंडळ कुळगाव संघाचा. आता राज क्रीडा मंडळ कुळगाव संघ जर पाहिला तर सचिनजी दलाल साहेब यांच्या वतीने हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. त्यांनी पुरस्कृत केलेला संघ आणि सातत्याने राज क्रीडा मंडळ कुळगाव संघ यांच्या वतीने जरूर पुरस्कृत करण्यात येतो आणि नक्कीच आज जर हा संघ क्वालिफाय झाला तर अलिबाग ट्रिप त्यांच्यावरती त्यांना नक्कीच असेल. सचिनजी दलाल साहेब बदलापूर संलग्न वांगणी क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार आहेत. त्यांच्या वतीने देखील भरपूर सारे शुभेच्छा आल्यात. यॉकलिनचा बॉल होता, सन्मानित केला. यावेळेस पाहावं लागेल थोडेसे फंबल झालेत आणि यावेळी चान्स होता परंतु इथे मात्र मिस केलाय. क्विक सिंगल चिकी सिंगल कंप्लीट झाली. यावेळेस थोडंसं मास्टर माइंड गेम खेळावं लागेल. कॅल्क्युलेटिंग क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागेल. 2 षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झाला आहे. धावफलक जाऊन पोहोचले 11 आणि आता मात्र समीकरण उर्वरित आहे. येणारे 12 बॉल आणि 25 धावेंची आवश्यकता. 25 रन्स टू विन फ्रॉम 12 बॉल हे समीकरण आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. 11 धावा धावफलकावरती अजूनही 25 धावेची आवश्यकता आहे. काय घडेल प्रसाद सर या मॅच मध्ये? एक चांगली मॅच आहे, चांगली चुरशीची मॅच पाहायला मिळते आणि शेवटची मॅच कशी असावी तर अशी असावी. तसं ज्वलंत उदाहरण
सागरजी देशमुख साहेब देखील आनंद घेतात या स्पर्धेचं. शेवटची मॅच आहे. मुख्य व्यासपीठावरती आपण जर पाहिलं तर ऋषभजी कुलकर्णी ते देखील या स्पर्धेचा आनंद घेतात. संपूर्ण आज मुख्य व्यासपीठावर मान्यवर उपस्थित आहेत. जितेजी लिये, उमेशजी चोनकर, कुणाल पेनकर, बरीच मेहनत त्यांची देखील आहे स्पर्धेच्या माध्यमातून. पंकजी भगत देखील आस्वाद घेते याच मॅचचा. योगीजी चोनकर देखील उपस्थित आहेत आणि संपूर्ण आज पाहुणे आपण पाहतोय. त्याच दरम्यान आपण जर पाहिलं तर विनोदजी तरे देखील इथे उपस्थित आहेत आणि या स्पर्धेचा नक्कीच आस्वाद घेतात. रामदासजी बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय षटक क्रमांक 30 वेदांत आपण पाहतो आणि वेदांत नक्कीच आम्ही पाहिलंय गोलंदाजी करत असताना एक उत्कृष्ट दर्जाचा गोलंदाज आहे. वृत्ती लहान पण कीर्ती खूप मान आहे या गोलंदाजाची. बॉलर तयार आहे. वेदांत आले बॉलिंग ट्रॅक वरती. ओव्हर नंबर 3 षटक क्रमांक 30 11 धावा फलकावरती. प्रतीक तरे आज करा चांगली कामगिरी केली आज टीम साठी आणि सातत्याने त्याला आपण नक्कीच पाहतो. काय गोलंदाजी, लाजवाब गोलंदाजी आहे. नक्कीच मी आधी म्हटलं होतं याला आपण जरूर पाहिलंय. आधीच्या मोठमोठ्या स्पर्धेमध्ये जरूर हा खेळलाय. छोटा पाकिट बडा धमाका असं उदाहरण मैदानाच्या आतमध्ये देत असताना मी जरी छोटा असलो तरी माझ्या शरीरावरती जाऊ नका, तू वेग पहा माझा फक्त, असं सांगत असताना क्या बात आहे. लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळते. पुणे मरते आपण जर पाहिलं तर वेगावरती स्वार असलेला गोलंदाज पाहायला मिळतोय. यावेळेस आपण पाहतोय एक चिकी सिंगल कंप्लीट. आता मात्र स्ट्राईक रोटेट झाली आहे. अमित डांगरेला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक इनला. वेदांतला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. समीकरण बदलाव षटक क्रमांक 30 प्रगती पथावरती. चला स्पीडअप करा, वेळ घेऊ नका. भरपूर वेळ देखील झाला. टायमर ऑन आहे मित्रांनो. शेवटची मॅच आहे ही देखील नोंद घ्या प्रत्येक टीमने आणि प्रत्येक खेळाडूने. आयोजन कमिटीचा निर्णय आला जी क्वालिफायरची मॅच असेल ती तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवली जाईल. की कधी असेल त्याचं शेड्यूल तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल आणि त्यावेळेस तुम्ही जरूर उपस्थित व्हा वेळेवरती, विनंती असेल. पुन्हा एकदा बॉल ऑफ तयार. नेक्स्ट बॉल वेदांत बॉलिंग ट्रॅकवर. राईट अमोर द विकेट. नेक्स्ट बॉल यावेळेस फुल केलाय. क्या बात आहे. लॉफ्ट केलाय ऑन साइडला परंतु लांबी नाहीये. जेल ड्रॉप झाली आहे. यावेळेस मैदानामध्ये घडेल का? ही जेल ड्रॉप आहे. पाहावं लागेल कॅच ड्रॉप आहे का मॅच ड्रॉप आहे. कारण की कॅचेस विन द मॅचेस असं सातत्याने म्हटलं जातं आणि पकडा जेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. परंतु इथे मात्र कॅच ड्रॉप झाली. समीकरणमध्ये बदलाव पाहायला मिळतोय. 14 धावा फलकावरती आहे. समीकरण आपण जर पाहिलं येणारे 9 बॉल आणि गरज असेल अजूनही 22 धाव्यांची. हे मॅच कमबॅक होऊ शकतो जरूर. 9 बॉल 22 धाव्यांची आवश्यकता आहे मैदानाच्या आतमध्ये. कमबॅक होईल का पाहावं लागेल. 9 बॉल आणि 22 धाव्यांची आवश्यकता आहे. मान देखील आपण पाहतोय दोन्ही उपस्थित आहेत. दोन्ही टीमचे पूर्णपणे प्रेशर त्यांच्या चेहऱ्यावरती दिसून येतोय. बॉल तयार पुन्हा एकदा. यावेळेस शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे आपण पाहतोय. स्टम्प्स दाखवले होते, परतावं लागेल. तेजस मेहर महत्वाची विकेट, प्राइज विकेट इथे मात्र सॅक्रिफाईस होत असताना फलंदाज तेजस बॅक टू डकआउट. असं इरफान चेहऱ्यावरती स्माइल आहे. त्यानंतर विलास, जियाद खान, सागरजी देशमुख मुख्य आयोजक आपण पाहतोय आणि संपूर्ण आपण जर पाहिलं तर चेहऱ्यावरती जरूर स्माइल आहे कारण की संघ आज जरूर जिंकलाय. सेफ देखील आपण पाहतोय त्याचं देखील चेहऱ्यावरती स्माइल आहे. संघ मात्र जिंकलाय जरूर
आणि नक्कीच क्वालिफाय राऊंडसाठी नक्कीच हा संघ क्वालिफाय झाला, परंतु आज त्याची मॅच नसेल. भाईजान देखील आपण पाहतोय, एजाज आहेत. त्यावेळेस लॉफ्ट करण्याचा प्रयत्न ऑन साइडला, एक धाव पाहायला मिळते. दुसऱ्या धावाचा कॉल आहे आणि दुसरी धाव देखील कंप्लीट होत असताना थ्रो थोडासा चुकीचा आपल्याला पाहायला मिळतोय आणि समीकरणामध्ये बदलाव, धावफलक जो पोहोचेल 16 या धावसंख्येवरती. 16 ऑन बोर्ड, 7 बॉल आणि 20 धावेची आवश्यकता आहे. महत्वपूर्ण बॉल आहे, या बॉलवरती पूर्णपणे डिपेंडंट ही मॅच आहे. या बॉलवरती चौकार किंवा षटकार आला तर मॅच मध्ये थोडंसं ट्विस्ट आपल्याला जरूर पाहायला मिळेल, परंतु इथे जर डॉट आला तर नक्कीच टीम कुळगाव संघावरती प्रेशर आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. बॅटर आपण पाहतोय प्रतीक आहेत. ऑन स्ट्राईक एंडला अमित. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. 7 बॉल आणि 20 धावेची आवश्यकता आहे. शेवटचा बॉल आहे, 1 टू गो. महत्वपूर्ण बॉल, पिन ड्रॉप सायलेन्स आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय, कारण की प्रेशराइज ही मॅच आहे. बॉल तयार होतोय. नेक्स्ट बॉल, बॉलर रेडी. वेदांत वरती लहान कीर्ती, महान असा गोलंदाज. क्या बात आहे, काय टप्पा आहे, परंतु इथे मात्र लाईन खराब पाहायला मिळते. वाईट बॉल पंच सांगत असताना वाईट बॉल. पंचाचे दोन्ही आज समांतर धावा मिळाल्यात धावांतर. आणि टप्पा जर पाहिलं तर फार महत्वाचा असतो, कारण की जर पाहिलं बाहुबलीमध्ये कटप्पा आणि क्रिकेटमध्ये टप्पा फार महत्वाचा आहे. पुन्हा एकदा बॉल तयार. वेदांत बॉलिंग ट्रॅक वरती. राईट मोर द विकेट. यावेळेस लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळतो. मिडल ऑफ द बॅट आला नाहीये. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा कॉल आहे आणि यावेळेस थांबवलंय अमितने. आता मात्र स्ट्राईक इथे मात्र मी तर म्हणेन दुसऱ्याकडे ठेवण्याचं काम अमितने नक्कीच केलं. सहा बॉल आणि 18 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये टीम राज क्रीडा मंडळ कुळगाव संघासाठी. चला स्पीडअप करा. हेच बघा, पाणी पोचवायची विनंती असेल, फारच गरज असेल तर पाठवा विनंती असेल. थोडंसं स्पीडअप करा. टीम एरंजाड संघ विनंती आहे. बघा भरपूर वेळ देखील झाला. शेवटचे 6 बॉल आहेत. चला लगेच जा आतमध्ये, विनंती असेल स्पीडअप करा. 6 बॉल आणि 18 धावांची आवश्यकता आहे मैदानाच्या आतमध्ये. अजूनही प्रश्नचिन्ह निर्माण आहे. या मॅचचा अजूनही निकाल लागलेला नाहीये पूर्णपणे. नक्कीच खऱ्या अर्थानं विलास निरगुडा आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं लोक सध्याच्या घडीला बैल घेतात, गाड्या घेतात, परंतु एक वेगळी आपण पाहतोय शैली आहे त्यांची आणि एक वेगळी आवड आहे. बदक त्यांनी नक्कीच घेतली, एक जोडी घेतली. त्यांचं देखील मनपूर्वक अभिनंदन आहे विलास निरगुडा यांचं. दोन्ही जोडी सध्याच्या घडीला आहे, दोन्ही जोडी ट्रेंडिंगला आहे आणि त्यांची खरेदी नक्कीच घेतली. तब्बल 40,000 त्यांनी मात्र खर्च केल्यात. पुन्हा शिकदा बॉल ऑफ द यार. शेवटचा षटक आपण पाहतोय. लेफ्ट हँडेड बॉलर. क्या बात आहे, लाजवाब टप्पा पाहायला मिळतोय. आता मात्र टप्पा सुरेख आहे. डॉट बॉलची सुरुवात केली आहे. आता समीकरणामध्ये बदलाव येणारे 5 बॉल आणि गरज असेल 18 धावांची. नक्कीच आपण जर पाहिलं तर शेवटच्या षटकामध्ये ज्या 19 धावा आल्यात त्याच आता मात्र इथे महाग ठरतात त्या टीमसाठी. पूर्णपणे यावेळेस मी तर म्हणेन चुकीची कामगिरी केली होती गोलंदाज. तिथे कव्हरच्या डोक्यावरून फटका सजवण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला फिल्डर आहेत. एक धाव कंप्लीट होतोय आणि समीकरणामध्ये बदलाव. जल्लोष होतोय, टाळ्या होत्या दोन्ही टीमच्या माध्यमातून. एका बाजूला विचार केला तर कुळगाव संघाच्या वतीने टाळ्या वाजतात, तर दुसऱ्या बाजूने एरंजाड संघाच्या वतीनं. परंतु सामना कोणी जिंको, विजय हा फक्त आणि फक्त क्रिकेटचाच होणार आहे. येणारे 4 बॉल आणि गरज असेल 17 धावांची. 17 पे खतरा, डर मंडराता हुआ, कौन जीतेगा मैच, बहुत ही बेहतरीन मैच होता हुआ. 17 रनों की जरूरत, 4 गेंदे शेष. जंग जारी है मैदान के ऊपर. एक टीम फाइट करते हुए एरंजाड और दूसरे बाजू फाइट करते हुए इसके बनाम कुळगाव संघ. नेक्स्ट बॉल, बॉल ऑफ द यार. लेफ्ट हँडेड बॉल. यावेळेस देखील आपण पाहतोय शफलून खेळण्याचा प्रयत्न. अंपायर सिग्नल. यस, पूर्णपणे अगदी शाहरुख खानच्या स्टाईलमध्ये अंपायर देखील
पूर्णपणे सांगत असताना वाईट बॉल. कुणाची पेंटकर तिथे आहेत. भरपूर मेहनत त्यांची संपूर्ण आपण जर पाहिली तर टीम पूर्णपणे मॅनेज करण्यापासून संपूर्ण कॉमेंटेटर पॅनल लाईव्ह असतील पूर्णपणे आज भरपूर मेहनत त्यांची देखील आहे. लॉफ्ट केलाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड उडवलाय. ऑन साइडला फिल्डर आहेत श्री आणि क्या बात आहे. पूर्णपणे यावेळेस विकेटचा बदल पाहायला मिळतोय. धक्का लागत असताना 1 बॉल विकेट डाऊन. फलंदाज बाद. आज खरं आता आपण पाहतोय पंकजी भगत भरपूर मेहनत त्यांची देखील आहे. संपूर्ण क्रीडा नगरीच्या अवतीभोवती आपण पाहतोय जे झेंडे पाहतोय आणि भगवे झेंडे त्यांनी लावण्याचं काम केलं. त्यानंतर बॅनरचं काम असेल अचूक पद्धतीने त्यांच्या माध्यमातून जरूर होत असतं. आणि अगदी जर पाहिलं तर जितेश लिये यांचे अगदी ते जीवकी प्राण आहेत. जीवलग मित्र आहेत त्यांचे आणि एवन जोडी सातत्याने ओळखली जाते. पंकजी भगत त्यांचं देखील विशेष आभार. कौतुक करावं तितकं कमी आहे. केतन बुरुड त्यांच्या संबंधीला होते. जरूर पूर्णपणे मदत त्यांनी देखील केली आहे. आणि जपान बैलाचे चाहता वर्ग ते देखील आहेत. आडवा बाटणे खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. ऑन साइडला टर्न केला. मिड विकेट रिजन मधून फिल्टर आलेत आणि एक धाव जरूर मिळेल. समीकरण मध्ये बदलाव. धाव फलंदाज पोहोचलोय 21. शुभ संख्या 21 ऑन बोर्ड. आणि आता मात्र 2 बॉल आणि 15 धावेंची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला मॅच झुकली आहे आणि जर टीम राज क्रीडा मंडळ कुळगाव संघाला सामना जिंकायचा असेल तर जादूगरलाच बोलवावं लागेल. 2 बॉल आणि 15 धावेची आवश्यकता आहे. नक्कीच विराट बैलाचे कंदे समर्थक आणि सुट्टी मेकर अर्थातच खरं तर मालक आहेत त्या बैलाचे सन्माननीय विनोदजी तरे साहेब. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. खरं आता आपण पाहतोय लॉफ्ट केलाय उडवलाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आहे आणि आता मात्र फटका चाललाय सीमा पार आलेला हा बाट मधून षटकार 6. एक बॉल आणि 9 धावेंची आवश्यकता. एका बाजूला मॅच झुकलेली आहे. बघा विनंती असेल जो संघ विजय होईल क्वालिफायर मॅच ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवली जाईल याची नोंद घ्या. डॉट बॉल आणि सामना फिनिश झालाय. सामना जिंकलाय टीम स्वर्गीय हरिश्चंद्र मात्रे स्मृती एरंजाड संघाने. जिंकलेल्या टीमचे हार्दिक अभिनंदन आणि हरलेल्या टीमचे तेवढेच कौतुक. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय राज. ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 7 चेंडू मध्ये 18 धावा त्यांनी कुठल्यात आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आणि नित्य निखिल मेर वाढदिवसानिमित्त हे कॅश प्राइज होतं 500 रुपयाचं कॅश प्राइज त्याला जरूर देण्यात येईल. आणि या नक्कीच आपण आणि मी विनंती करेन सन्माननीय पंकजी भगत साहेब आपले शुभास्य मॅन ऑफ द मॅचचा किताब जरूर द्यायचा आहे त्यांना. भरपूर मेहनत पंकज दादाची देखील आहे. त्यांचा देखील विशेष आम्ही आभार